जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे. आणि आकाश गाडेची बॅट आता बॅट राहिली नाही, तिनं तलवारीचं रूप धारण केलंय. पुन्हा एकदा इनसाइड आउट आणि चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर. तो चंद्रमा नभात बॉल पाठवलाय ढगात 6 धावेंसाठी. षटकार फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. थँक्यू डीजे. कुणाल वरती आक्रमण. 52 धावा धावफलकावरती आहेत. आकाश गाडेचा ब्लास्ट तुम्ही पाहतायत. त्याच्या बॅटला धावा चिकटून आल्यात की काय. मैदानाच्या आतमध्ये तो जसा आलाय फक्त बॅट झटकण्याचं कामकाज करतो. त्याच्या बॅटमधनं चौकार षटकारांची मोहर इथे उमटवली जाते. चेंडू जणू काही सीमारेषेच्या प्रेमात पडलाय की काय. तुम्ही त्याला किती मैदानाच्या आतमध्ये आणा, तो पुन्हा पुन्हा सीमारेषा ओलांडतोय. एखाद्याला प्रेम झाल्यावरती काय होतं हे तुम्हाला वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. इथे आता चेंडूला देखील सीमारेषेसोबत प्रेम झालंय की काय. सातत्यपूर्ण मोठे फटके मात्र खेळले जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आहे. यावेळेस परत एकदा बिग हिट. वाह भाई वाह, कडक शॉट. षटकार फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. थँक्यू. षटकार आलाय. 5 षटक संपली मित्रांनो. 58 धावा धावफलकावरती आहेत. काय कमालीचा खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही इथे पाहाल आकाश गाडेच्या बॅट मधनं जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि 58 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त खेळी. 29 धावा या षटकामध्ये मात्र येताना ज्या पाहायला मिळाल्या. 30 धावा या षटकामध्ये मात्र येताना ज्या पाहायला मिळाल्या. बराचसा महागडा ठरला कोणाल. इथे धावा प्रचंड महाग करून टाकलेल्या आहेत. ऐन दिवाळीमध्ये लग्न सराईमध्ये जसं सोनं महाग होतं ना, तसंच या गोलंदाजानं धावा देखील महाग करून टाकल्या. धावफलकावरती जाऊ आपण. 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय मॅच मैदानाच्या मध्ये रंगताना पाहायला मिळते आहेत. प्रेमाविषयी आपण चर्चा केली होती. चेंडू आता सीमारेषेच्या प्रेमातच पडलेला आहे असं म्हणावं लागेल. प्रेमाविषयी मात्र दिनेश गव्हाणे सर मात्र एका कवीनं सुंदर लिहिलेलं आहे. असं म्हणतात का, एक कवी असं म्हणतो की तिनं केला टाटा, पंडित नाना तिनं केला टाटा आणि म्हणाली उद्या संध्याकाळी भेटा. ऐकून संध्याकाळ हा शब्द मी झालो कमालीचा स्तब्ध. कारण ती होती हायफाय जाताना करत होती बाय बाय. केसात होता फुलांचा गजरा, तिच्याकडेच होत्या सगळ्यांच्या नजरा. वेळ पाहून संधी पाहून तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो आय लव्ह यू. त्यावरती उत्तरली कोण आहेस तू. मी तुझा मित्र पाठवली तुला अनेक प्रेमपत्र. संपत आली दुसरी सत्र, तरी नाही घातलंस तू माझ्या नावाचं मंगळसूत्र. तू निकली बेवफा मैं हुआ बहुत खपा. जिसके लिए सबको छोड़ा उसी ने मेरे दिल को तोड़ा. ओळखा पाहू कोण आहे ती आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाची एसटी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाची एसटी. वाट पाहिन पण एसटीनच जाईल. लालपरीचा प्रवास आता आपण पाहिलेला आहे. गोलंदाज तयार आहे इथे गोलंदाजीसाठी. पंकज वरती आक्रमण चढवलं जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 धाव्यांसाठी हा चौकार आहे. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चौकारानं धावफलक वाढेल. 62 धावा आहेत. 6व्या क्रमांकाचं षटक सुरू झालेत. मी थोडासा थांबणार आहे, तुम्ही थांबू नका. पाहत राहा या स्पर्धेचा इथून पुढचा नक्कीच जलवा. आणि हे ऐकण्यासाठी मी मात्र पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे सहाय्यक समालोचक समाधान सरांना. या सर स्वागत आहे. थँक्यू प्रवीण सर. जवळत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की 62 धावा आतापर्यंत मैदानाच्या 63 धावा असतील. एक गडी बाद असताना 5.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आणि त्रेसष्ट धावा धावफलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू गोलंदाज तयार. पंकज गायकवाड
आकाश गाडेचा स्क्वेअर केडचा देखना तडाखा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ब्रँडेड चौकार 4 धाब्यांसाठी पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. स्क्वेअर केडचा देखना तडाखा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आकाश गाडेच्या बॅट मधून पाहायला मिळतो आणि मोठी वाढ होते धावपलकावरती. 67 धावा 5.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आतापर्यंत इथे पाहूया धावांचा धाव इथे करून टाकलाय आकाश गाडेनं. हो नो चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावे येईल आणि अवंतर धावेच्या मदतीने होते बाद धोपलकावरती 67 धावा. एक गडी बाद असताना फ्रीड आणि फ्रीडचा कसा समाचार घेतो मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. आकाश गाडे कशा प्रकारे करणार आहे हिट पाहूयात. हो इथे ब्लॉक पेचा चेंडू टाकला होता. जमिनीच्या आतून काढून काढण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होताना पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे पळून पडत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव शॉट आहे. दोन धावा असतील. पंच काय म्हणताय. ओके बाईच्या 2 धावा असतील. आपण पाहतो की मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतो ते पैकी अस्तव्यस्त बडावा लागेल कारण की ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फेकी केली असती गोलंदाजाच्या हातामध्ये तर इथे आपण पाहतो की तुकाराम चौधरी डेंजर झोन मध्ये होता परंतु नशिबाने साथ दिली आहे आणि त्याला तिथे जीवदान मिळेल. 70 धाबा धोपलकावरती असताना 5.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आपण पाहतो इथे अति घाई परंतु पहा तिथे स्वतःला सावरत स्वतःच्या घट्ट्यामध्ये जाऊन सुखरूप पोहोचलाय आणि धावपलक स्थिर असणार आहे 70 धाबा. दो चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. 2 चेंडू असेल. पंकज चौधरी ते प्रतिस्पर्धी या सगळ्याला एक्स्ट्रा धावा देण्यामध्ये थोडासा मागणा ठरतो आपल्याला. क्रीजच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा एक नामी संधी आहे. संधी तिथे निर्माण करायची उपलब्ध करायची आहे परंतु आणि संधीचं सोड करावं लागणार आहे. आकाश गाडेला अशी संधी आल्यानंतर तो खऱ्या अर्थानं संधी सोडत नाहीये. बॅट फूट पैसा चेंडू होता. परफेक्ट बिडल केलाय आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून अगदी मोठा प्रहार लाजवाब येतोय. षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 6 षटकानंतर धावपलकावरती बनवल्यात 77 धावा. आपण पाहतो दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अमरजी धाडगे सरांचे मी प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन आयोजित वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडस्वी बडपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यानंतर 6 षटकानंतर धावपलकावरती 77 धावा आहेत. एक गडी बाद असताना उर्वरित आपण पाहतो की अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि इथून पुढे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूंचा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये ते खेळ करणार आहेत, कशा प्रकारे धाबा बनवतील आणि त्यानंतर आपण पाहतो की गोलंदाज 24 चेंडूमध्ये किती धाबा खर्च करणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये इथे 36 चेंडूमध्ये 77 धाबा बनवल्यात
आतापर्यंत आपण पाहतो की लाजबाब खेळी आकाश गाडे आणि त्याला साथ देणारा तुकाराम चौधरी दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडत आहेत. धाबांचा धाबेधाव आक्रमक धारण अशी फलंदाजी पाहायला मिळते आणि 7व्या षटकाला होते सुरुवात आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. राकेश जाधव सुद्धा अत्यंत एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत गुल्डन स्पॉटवरती चेंडू त्याचबरोबर आपण पाहतो की टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य वळण घेतो आतलं वळण घेत असतो. असं व्हेरिएशन या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. परंतु आपण पाहतो तिथे स्ट्राईक वरती तुकाराम चौधरी एक उंच पुरा ताकदवान तगडा ताकदवान फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मोठी क्षमता आहे गुणवत्ता आहे मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण खेळत असतो. प्रयत्नशील अशी फलंदाजी त्याची आहे. परंतु एक प्रकारे पाहूयात पुन्हा एकदा उंच आहे मध्ये चेंडू होता फटका तर जरूर फसतो इथे आणि झेल टिपला तिथे पाहूयात स्वतःला झोकून दिलं खेळाडूला आणि कपिलने एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. बडी बसली शालबे फलंदाज होतो बाद. तुकाराम चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी घाबरला मला घाबरला. चेंडू पर्यंत सापडाला होता. एक चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता असताना सुद्धा एका चेंडूवरती त्यानं षटकार ठोकला होता. म्हणजे याही फलंदाजाकडे मोठी ताकद आहे आणि या दोन संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस रंगली होती. प्रतिस्पर्धी म्हणून आपण पाहतो की तिथे लढत राजगड रायडर्स हा संघ देत होता. त्यावेळेस एक चेंडू षटकार ठोकला तिथे आणि विजय तिथे संपादन केला होता लोहगड लायन्सच्या संघानं. परंतु एक लाजवाब चेंडू पुन्हा एकदा हाताळलाय राकेश जाधव. पाहूयात गोलंदाज तयार. राहुल कंद सुद्धा एक मोठा ताकदवान फलंदाज आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून सातत्यपूर्ण येत असतात. परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य वळण इथे पहा मित्रांनो. ज्यावेळेस राकेश जाधव मला वाटतं की 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ झाला आणि त्यावेळेसच मी ताबडतोब तुम्हाला सांगितलं होतं की अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य वळण घेतो आतलं वळण घेत असतो. असं हे व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं आणि ती गोलंदाजी इथे सातत्यपूर्ण तो हाताळतोय. म्हणजे कुठेतरी लाजबाब 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलेले आहेत आणि अक्षरशः फलंदाजाला तिथे समजून येत नाहीये. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये फटका होता परंतु पाहतो तिथे झेल होणार की काय. डोमॅस लँड मध्ये जाऊन पडला चेंडू आणि तिथे आपण पाहतो 2 धाबा मिळतील. 2 धाबेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धाबा 79 लॉस ऑफ द 2 विकेट अर्थात 79 धाबा इथे लोहगड लायन्सच्या संघाच्या पूर्ण होत आहेत. लोहगड लायन्सच्या संघानं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की आकाश गाडे स्वतः एक लाजबाब खेळी साकारण्याचा प्रयत्न एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सावरत आपण पाहतो. तिथे 22 चेंडू 47 धाब्यांवरती नाबाद असेल. पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. नोमॅस लँड मध्ये जाऊन चेंडू पडणार की काय. प्रयत्न पहा मित्रांनो. इथे स्वतःला झोकून दिलं होतं झेल टिपण्यासाठी खेळाडूनं परंतु थोडासा अपयशी ठरतोय. दूरवरती जाऊन चेंडू पडलाय आणि त्यानंतर एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धाबा मिळतील आणि 2 धाबेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती 81 लॉस ऑफ द 2 विकेट अर्थात 81 धावा लोहगड लायन्सच्या संघाच्या पूर्ण होत आहेत. एक्क्याऐंशी धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुन्हा एकदा 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव खेळत असताना राहुल कंद
तिथून पुढे पाहतो की प्रत्येकी 2 चेंडूवरती 2-2 धावा गोळा करण्याचा प्रयत्न त्याने मैदानाच्या आतमध्ये जरूर केला. तिथे पुन्हा उंच हवेमध्ये चेंडू होता. इथे काय होणार, इथे तिसरी संधी आहे परंतु पुन्हा एकदा टिपला सेल आणि इथे पाहूया प्रशांत साळुंके चेंडूच्या खाली होता. पहिल्या वेळेस सुटला चेंडू, दुसऱ्या वेळेस प्रयत्न केला आणि तो सक्सेस तिथे प्रयत्न ठरतोय. बडी बसली शालबे. राहुल कंचा खेळ संपुष्टात येईल. धक्का क्रमांक असेल इथे तिसरा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. अक्षय सावंतला पण आता इथून पुढे पाहणार आहोत. 81 धावा धोपलकावरती असताना 7 षटकांचा खेळ संपला. 81 धावा बडवला इथे लोहगड लायन्सच्या संघानं. 3 गडी बाद असताना राहुल कंद बाद झाल्यानंतर आता पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय सावंत सुद्धा एक लाजवाब फलंदाजी साकारत असतो. डाबाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न. षटकार चौकाराची आतिषबाजी आणि ज्यावेळेस चांगले चेंडू आल्यानंतर आपण पाहतो एकेरी दुहेरी धाबा सुद्धा तिथे गोळा करत असतो. म्हणजे कुठेतरी धाबा आल्यानंतर त्या धाब्याचा पूर्णपणे तिथे उपयोग करायचा हे सातत्य तिथे अक्षय सावंत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आकाश गाडे हे दोनही फलंदाज सातत्यपूर्ण करत असतात. परंतु 8व्या षटकाला होते सुरुवात आणि 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती पंकज गायकवाडला आपण पाहत आहोत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा आपण पाहतो की मला वाटतं की 7व्या षटकामध्ये इथे बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता. परंतु या स्पर्धेतील काही नियम आहेत. परंतु 8व्या षटकामध्ये इथे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. परंतु बॅटिंग पॉवरची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आकाश गाडे समोर असेल आणि त्यानंतर गोलंदाज ट्रॅकवरती पंकज गायकवाड. कशा प्रकारे आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळणार आहे आणि त्याचबरोबर त्या षटकाचा कसा पुरेपूर उपयोग इथे धावांच्या माध्यमातून आकाश गाडे करेल आणि दुसऱ्या बाजूला अक्षय सावंत ही जोडी करणार आहे. 81 धावा धोपलकावरती असताना पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी लांब 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 मारतोय आणि त्याच बरोबर बाहुबली षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य आपण पाहतो की समोरच्या बिल्डिंग वरती इथे एक मोठा प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फुल टॉसवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा एका बळीनं दुसरा लागोपाठ येतोय तिथे शानदार रुबाबदार जानदार षटकार 6 धाव्यांसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं मरने से. चेंडू 59 धावा त्याच्या इथे पूर्ण होत आहेत. आकाश गाडे नेत्रदीपक खेळे मैदानाच्या आतमध्ये साकारतोय आणि त्यानंतर बॅक टू बॅक एका बळीनं 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. आपण पाहतो की स्ट्रेट आउटचा फटका मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बिल्डिंग वरती जाऊन चेंडू आदळला होता. एक ताबडतोब फटका खेळला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे आस्वाद दाखवलं पंकज गायकवाड आणि थेट डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक अगदी मोठा प्रहार तिथे सुद्धा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे ताबडतोब फटके खेळत असताना इथे 24 चेंडू आणि 59 धावेवरती मैदानाच्या आतमध्ये बराचतोय. इथे आपण पाहतो की स्वतःला सिद्ध केल्यानंतर आपण पाहतो की जग आपोआप तिथे आपल्याला प्रसिद्ध करत असतं. त्यासाठी इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढायचं तर इथे तुम्हाला तुटून पेटून उठावं लागणार आहे आणि ते लढावं लागणार आहे. इथे पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांचा धावेदा होताना पाहायला मिळतोय. लाजबाब कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला आकाश गाडे इथे बरा असतो, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तिथे त्याला साथ देणारा अक्षय सावंत उभा असेल. माझ्या मते अक्षय सावंत अजूनपर्यंत एकही चेंडू तिथे खेळला नाहीये, परंतु त्याही फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे, मोठी गुणवत्ता आहे आणि मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारा अक्षय सावंत नॉन स्ट्राईकला उभा असणार आहे.
आपण पाहतो की पंकज गायकवाड 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकल्यानंतर तिथे खरपूस समाचार घेतलेला आहे. बॅट फूट पैसा चेंडू होते तिथे ताबडतोब फटके खेळलेत. परंतु इथे पाहूयात हॅट्रिकचा तिसरा षटकार इथे येणार की काय. प्रेक्षक मंडळींच्या नजरा या चेंडूवरती असेल. परंतु तिसराही इथे एका वळीनं लागोपाठ एका लाईन येतोय. लाजवाब देखना राजेशाही शिवछत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. बिग ब्लॉक षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा 99 धावा. पंकज गायकवाड इथे पाहूयात अक्षरशः पंकज गायकवाडवरती तुटून पडलाय आकाश गाडे आणि त्याचबरोबर एका बळीनं लागोपाठ 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेले आहेत. 6 चेंडूवरती 6 षटकार येणार की काय. आतापर्यंत 3 आलेले आहेत आणि इथून पुढेही पहा मित्रांनो आकाश गाडे समोर अवघड असं काही नाहीये. आपण बनत असतो सातत्यानं शक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य होते. परंतु इथे जरूर प्रयत्न करा आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे सक्सेस ठरणार की काय. आतापर्यंत 3 चेंडूवरती 3 षटकार इथे लगवलेले आहेत. आकाश गाडे अक्षरशः तुटून पडतोय पंकज गायकवाड वरती. परंतु इथून पुढचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूवरती अजूनही 3 षटकार येणार की काय पाहूयात. फलंदाज तयार. ओहो नो चेंडू क्रीजच्या खूप बाहेरचा चेंडू होता तिथे. मुख्य पंच कळवत आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो फ्री हिट. अजून एक मोठी संधीची इथे पाहूयात कशा प्रकारे चीज करणार आहे आकाश गाडे. ओहो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आणि इथे पाहतो फ्री हिटचा चेंडू होता. बॅक टू बॉलर फटका खेळला होता. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न जरूर होतोय परंतु पाहतो चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. घेऊ का नको मैदानाच्या आतमध्ये झालं होतं. परंतु त्यानंतर 2 धावा तिथे येत आहेत. 2 धावेच्या मदतीने होते वाढ आणि धावपलकावरती धावा असतील 102. तिहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय धावपलक. 3 गडी बाद असताना 7.4 षटकाचा खेळ संपलाय. बॅट फूट पैसा चेंडू होता. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडका डीप लॉंग ऑफ होतोय. एक ब्रँडेड चौकार शानदार 4 धाब्यांसाठी. चौकाराच्या सय्यड पुन्हा वाढ होतीये आणि धावपलकावरती धाबा गुल्लेकर कळवत आहेत. 106 धावा असणार आहेत. ताबडतोब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अतिशय माहिर असणारे मोठे फटमध्ये खेळण्यामध्ये आकाश गाडे त्या अक्षरशः ताबडतोब फटके आणि त्यानंतर षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. स्वतः संघाचा कप्तान मैदानाच्या आतमध्ये इथे लढतोय. त्यानंतर आपण पाहतो मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार की काय. अक्षय सावंतने प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न जरूर सक्सेस होईल आणि 2 धाबीच्या मदतीने होते वाढ धावपलकावरती धावा असतील 8 षटकानंतर धावपलकावरती धावा बनवल्यात 108 धावा. इथे पाहूयात अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता शिल्लक असेल. परंतु काय होणार काय घडणार आणि आतापर्यंत मला वाटतं या स्पर्धेतली पहिली सेंचुरी अजित कडने इथे मिळवलेली आहे आणि ते आकाश गाडे इथे 100 धावा मिळवणार की काय. आणि दुसरी सेंचुरी मला वाटतं विजय पांबळे सरांनी केली होती आणि तिसरी गुणाल घोलप. चौथी इथे पूर्ण होईल का काय आकाश गाडेच्या माध्यमातून. आपण पाहतो की या ठिकाणी आकाश गाडे यांच्या 100 धावा पूर्ण झाल्यानंतर सूरजदादा गाडे 5000, जीवन जाधवराव 5000 आणि आबा दातार 5000. 100 धावा पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपयांचं पारितोषिक इथे आकाश गाडेसाठी असणार आहे. पहा मित्रांनो आतापर्यंत मैदानाच्या अक्षरशः इथे गोलंदाजावरती तुटून पडला आधी राज्य गाजवतोय आणि त्या आतापर्यंत इथे 8 षटकांचा खेळ संपत असताना धपलकावरती 108 धावा आहेत. त्याचे वैयक्तिक आपण पाहणार आहोत धावा.
29 चेंडू 73 धावा वरती मैदानाच्या आतमध्ये परास्तोय. 12 चेंडू शिल्लक असतील आणि या ठिकाणी पारितोषिक अजून पारितोषिक येत आहे. आकाश गाडेरी 100 धावा बनवल्यानंतर सुनील दातार यांच्याकडूनही 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुनील दातार म्हणल्यानंतर सुनील गाडे सरांनी माझ्याकडे ताबडतोब पाहिलं. त्यांना वाटलं की सुनील गाडेचं नाव घेतो की काय, परंतु असो, सुनील गाडेला माहित आहे आकाश गाडेची एक लाजवाब खेळी त्यांना सुद्धा माहित आहे. ताबडतोब फटके खेळण्यामध्ये अतिशय माहिर असणारा आकाश गाडे मैदानाच्या आतमध्ये बराच तो आहे आणि आतापर्यंत खऱ्या अर्थानं इथे प्रेक्षक मंडळींची त्याने मने जिंकलेले आहेत. हो, इथे पहा ज्या वेळेस टिपला असेल आणि इथे पाहतो आपण फलंदाज होतो फेल. बॅक टू द डगआउट. बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. संघाचे संघ मालक असतील अनिल दातार. अनिल दातार पाहियात कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असेल. अजूनही 11 चेंडू गोलंदाजी त्याचबरोबर आपण पाहणार आहोत. राकेश जाधव पहिला चेंडू ज्या वेळेस टाकला होता त्यावेळेस पहिली विकेट मिळवली होती आणि त्यानंतर पाहियात पुन्हा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू लाजवाब चेंडू हाताळतोय या गोलंदाजा. भेटी
आपण पाहतो इथे फ्री हिट आणि कशा प्रकारे आता हिट करणार आहे आकाश गाडे असे संदेश ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत असते ना त्यावेळेस त्या संदेशचा पुरेपूर फायदा तो घेत असतो. परंतु बॅटफूट पैसाचे डोता जमिनीच्या आतून खांडून काढला आणि त्यानंतर डीप लॉकअप मध्ये खेळायला एक सुंदर तडका एक धाव घेतली. दुसरीचा पर्यंत मैदानाच्या आतमध्ये जरूर होता आणि त्यानंतर चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली आणि चित्त्यासारखा मैदानाच्या आतमध्ये धावला. मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये असेल परंतु स्क्वेअर लेग पंच कळवत आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आणि तिसरे पंच कळवतील आपल्याला इथे रन आउट आहे का ही पार्टी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. आणि तिसरे पंच कळत आहेत फलंदाज सेफ असेल नॉट आउट. एक चित्त्याची चिपळाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चित्त्यासारखा तिथे धावला आणि त्यानंतर आताच्या 2 धाबा सुखरूप आपल्याला घेताना पाहायला मिळालं. तिथे दोनही फलंदाजांना 2 धाबेच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो 119 धाबा धोपलकावरती आहेत. 32 चेंडू 75 धाबा वैयक्तिक तिथे धाबा बनवलेले आहेत. शिवकुमार ग्राउंड्समॅन त्याला विनंती करतो की समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी डाडेफेकचा कौल करत आहोत. पोलीस 11 विरोधामध्ये LG टीम. दोडैया संघाच्या संघटकाला विनंती करतो की डाडेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर डीप लॉकअप मध्ये खेळायला सुंदर तडक होता. 2 धाबेचा पर्यंत मैदानाच्या आतमध्ये दिसून आपल्याला आलेला. त्यानंतर 2 धाबा इथे मिळतील आणि त्यानंतर आपण पाहतो फलंदाज सेफ असेल. इथे पहा मित्रांनो 2 धाबा गोळा करण्याचा प्रयत्न महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर एक लाजबा फलंदाजी इथे साकारताना दोनही फलंदाज अक्षरशः इथे जीवाचं रान करत असताना शेवटपासून तर मला वाटतं पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते उभा थांबलाय. आकाश गाडे इथे स्वतःला त्यानं सावरलेला आहे. इथे पाहतो की त्याला मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पेलायची आहे. ज्यावेळेस आपण पाहतो की मोठी जबाबदारी आपल्यावरती दिल्यानंतर त्या जबाबदारीचं सोनं कशा प्रकारे करायचं ना हे जिवंत समोरासमोर उदाहरण इथे आकाश गाडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक हाती झुंज लढत होती तिथे आणि त्यानंतर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता. शिवछत्रपतींचा छामा बिळतील 6 धाबा षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 127 धाबा धोपलकावरती इथे पूर्ण होत आहेत. लोहगड लायन्सच्या संघाच्या. चला जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. तर पाहूया पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि त्यानंतर पुन्हा स्टेप आउट होत एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये परंतु उंची मिळाली. लांबी मिळणार की काय आणि टिपला सेल आणि फलंदाज इथे कोसळतोय. बडी बसुली शालबे. आकाश गाडेचा खेळ होतो फेल. बॅक टू द पव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी.
समाधान ठोकळ आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. समाधान ठोकळ शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आता हा स्ट्राईक वरती दाखल होतो आणि शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे आता धाबा गोळा करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण ठेवतील. त्यानंतर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कपिल कशा प्रकारे हाताळणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. पाहूयात. हो इथे पाहूया समाधानच्या बॅट मधून उंच हवेमध्ये चेंडू होता टिपरा असेल आणि इथे सुद्धा शून्यावरती होतो बाद. फलंदाज बॅक टू द पव्हिलियन डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला
खेळा. अनिल दातार 7 वरती, तर प्रफुल्ल आणि आपण पाहिलं अक्षय सावंत मात्र नक्कीच इथे जरा थोडे लवकर माघारी परतले. 127 कुटुंब काढल्या प्रथमतः फलंदाजी करत असताना लोहगड लायन्स संघानं, तर 128 धाव्यांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. मॅच सुरू होताना मात्र आता तुम्हाला जी पाहायला मिळणार आहे, सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये येऊन दाखल. क्षेत्ररक्षण लागले गेले आहेत. 2 पंच देखील मैदानाचा ताबा घेत आहेत. सतीश सर आणि अक्षय चांदगुडे सर ही 2 अनुभवी पंचांची जोडी मैदानाच्या मध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि अतिशय दर्जेदार कामकाज त्यांचं देखील राहिले. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तुषार मेटे सरांना या ठिकाणी मात्र तुम्ही पाहतात. मॅच सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये आणि इथे एक चांगली लढत क्रिकेटच्या रसिकांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. जाळं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पसरवलं जात आहे आणि पाहायचं या 128 धावा कशा प्रकारे मैदानावरती मात्र आता पूर्ण होतील, किती रोखल्या जातील, यासाठी मात्र या 2 संघांमधला हा एक देखणा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. आज तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्ष हा प्रत्येकाच्याच वाट्याला आलाय आणि तुम्ही तो कसा प्रकारे निभावता, या सगळ्या गोष्टी मात्र इथे महत्त्वपूर्ण राहणार आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील सकाळच्या 17 मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. उपस्थित सगळ्याच क्रिकेटच्या रसिकांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आहोत. सलामीची जोडी पंकज गायकवाड आणि शरद पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करण्यासाठी प्रफुल्ल शिंगारेनं चेंडू हातामध्ये मात्र घेतलेला आहे. पंचांचा इशारा लेट्स दी प्लेचा. चला खेळूया, सामन्याला सुरुवात. श्री गणेश होतोय. इथे मात्र पाहायचं पहिला चेंडू काय कमाल धमाल करेल. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी मात्र मोठा संघर्ष सुरू झालेला आहे. पहिला चेंडू कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवला. पंचांकडे मात्र हलकसं अपील जे मात्र केलं गेलं आणि पहिला चेंडू डॉट इथे मात्र मैदानाच्या मध्ये मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा तुम्हाला इथे मात्र जो पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने मात्र हाताळावा लागेल. प्रफुल्ल चांगली कामगिरी सातत्यपूर्ण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांकडे मागणी केली परंतु पंच तिथे या चेंडूला वाईट घोषित करू शकत नाही. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. चेंडू चेहऱ्यासमोरून अक्षरशः शिट्ट्या वाजवत निघून गेलाय आणि फक्त फलंदाज चेंडूकडे पाहत राहिलाय. दोनही चेंडू डॉट निर्धाव स्वरूपाचे मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन वरती मात्र पंडित नाना डोंगरे यांना तुम्ही पाहतायत. यावेळेचा चेंडू हो गई गलती, हो गई भूल और ये दांडी 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 गुल. विकेटचं पतन, शून्यावरती परतावं लागेल. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला.
भरारी घ्यावी लागेल. अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे जगावं, झाली राख तरीही त्यातून मात्र झेप घेऊन आकाशी उडावं आणि पसरून पंख दाखवून द्यावं त्या अनंत आभाळाला की बघ समोर कितीही अडचणी आल्या तरी मी मात्र अशीच उंच भरारी घेत राहणं सोडणार नाही. जितकी संकट माझ्या रस्त्यात येतील तितकीच उंच भरारी मी घेत जाईल आणि समस्त ब्रह्मांडाला हे दाखवून देईल की अंत अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. 0 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये सोमनाथ बापू कटके मैदानाच्या मध्ये येऊन दाखल. संघाचा नेता, संघाचा सरसेनापती, संघाचा कणा मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय. 128 बनवायच्यात पहिली विकेट तर आली आहे. पुढे सरसावत मात्र चढवलंय आक्रमण. चेंडूनं वेग प्राप्त केला आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सनसनीत खणखणीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. एक चौकार मैदानाच्या मध्ये येताना मित्रांनो जो पाहायला मिळाला आणि चौकारानं धावपलिकाला इथे आकार येईल. श्री गणेशा होतो, अकाउंट ओपन झालेला आहे. धावपलिकावरती आपण पाहतो 4 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळतील. एक फलंदाज जरी शून्यावरती माघारी परतला असला तरी सुद्धा पुन्हा एकदा आपल्या संघासाठी मोठी जबाबदारी मात्र स्वीकारावी लागेल. आपल्या संघासाठी मात्र भगवान श्रीकृष्णासारखं मात्र आपल्या संघाच्या पाठीमागे मात्र आता सोमनाथ बापूंना उभं राहावं लागणार आहेत. असं म्हणतात ना, मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालं असतो, परंतु शब्दांना नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंध कौरव असतात, ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत शोसायला पाठीशी कृष्ण हवा, पाठीशी कृष्ण हवा. आणि आज तोच कृष्ण म्हणून मात्र आपल्या संघासाठी उभं राहावं लागेल. ती जबाबदारी मैदानाच्या मध्ये पेलावी लागेल. धावपलिकावरती 4 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रफुल्ल गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र धावण्यासाठी सज्ज होतोय. तयार होताना पाहायला मिळेल. उपस्थित सगळ्या क्रिकेटच्या रसिकांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आम्ही करतो आहोत. कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनलचा थरार इथे मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांना अनुभवायला मिळेल. बाघोली सोसायटी प्रीमियर लीग पर्व 3 यशस्वी होताना जे पाहायला मिळते. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळ आहेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवरती जाईल. अक्षय सावंत चेंडूची थोडीशी छेडछाड काढतो तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मात्र ज्या पळून होताना पाहायला मिळाल्या आणि या 2 धाव्याने धावफलक देखील वाढला. 6 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. देवीदास गाडे यांच्याकडनं मात्र त्या ठिकाणी प्राइज येतात. या दोनही खेळाडूंपैकी कोणत्याही खेळाडूने लागोपाठचे 3 षटकार खेळले तर तब्बल 5,000 रुपयांचं प्राइज या ठिकाणी मात्र नक्कीच देवीदासजी गाडे यांच्या माध्यमातून आहे. आज मात्र चांगला खेळ तुम्ही करा. इथे मोठ्या पारितोषिकांची खैरात होताना पाहायला मिळेल. नकार दिला गेलाय. कुठली धाव घेतली जाणार आहे योग्य वेळी योग्य ठिकाणी दिला जाणारा नकार हा किती महत्वाचा असतो हे तिथे पाहायला मिळेल. षटक संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा. शक्तिशाली संघम मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. 6 धावा धावपलिकावरती पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर मात्र या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळतील. अजूनही 54 चेंडूमध्ये 122 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे मात्र आवश्यक आहे. आणि या धावा बनवण्यासाठी मात्र मोठा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारायचा. क्रिकेटमधले दादा फटके आपण ज्यांना म्हणतो ना ते चौकार आणि षटकार आता इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वसूल करावे लागतील. चौकार षटकारांची आतषबाजी ते पाहायला मिळेल का? इथून पुढे पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत येईल का? या सगळ्या गोष्टी इथे मात्र मैदानावरती आता तुम्हाला आम्हाला सर्वांना मात्र ज्या पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन मात्र तुकाराम चौधरीनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. तुकाराम चौधरी गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार सज्ज होताना पाहायला मिळतोय. आज तुम्हाला जर मोठं यश जर मिळवायचं असेल तर तुम्हाला इथे मात्र
मेहनत घ्यावी लागणार आहे आणि मेहनतीशिवाय मात्र कुठलीच मंजिल मिळत नाहीत असं म्हणतात. किसी के सलाह से रास्ते जरूर मिलते हैं पर मंजिल तो खुद के मेहनत से मिलती है आणि ती मेहनत सुरू झालेली आहे. पहिला चेंडू मात्र इथे खोलवर टप्प्याचा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावपलिकावरती 6 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडासा कानमंत्र आता सोमनाथ बापू शरद पवार यांना देतील आणि त्या कानमंत्राचा कितपत फायदा मैदानावरती घेतला जाणार आहे हे पाहायचं आहे. कानमंत्र देणं ही गोष्ट वेगळी आहे, एखाद्याचे कान भरणं ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही आयुष्यामध्ये कुणाचा सल्ला ऐकता हे फार महत्वाचं आहे. एकानं सल्ला ऐकला भगवान श्रीकृष्णाचा, एकानं सल्ला ऐकला शकुनी मामाचा. पुढे घडलेलं महाभारत आपल्याला माहिती आहे. पुढे सरसावत मात्र परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये फुलर लाईनचा चेंडू होता. अपील मोठं होतं परंतु अपील फेटाळलेलं आहे. शांत डोक्यानं खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात दबाव दबाव आणि दबाव सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. दबावाची अशी कित्येक उदाहरणं मात्र तुम्हाला सांगता येईल आणि अशी कित्येक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. दबावामध्ये मात्र काय होतं. खरं तर पॉझिटिव्ह चित्रपट देणारा सुशांत सिंग राजपूतला तुम्ही पाहिलं, तोही आत्महत्या करतो. ही दबावाची अनेक कारणं सांगता येतील. डिप्रेशन फार इथे तुम्ही पाहतात या समाजामध्ये असे अनेक लोक जी डिप्रेशन घेऊन मात्र नक्की जीवन जगतात परंतु कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता खेळला तर तुमचा चांगला खेळ पाहायला मिळतो. डिप्रेशन मध्ये असलेली सगळीच लोक आत्महत्या नाही करत, ती आतून मेलेली माणसं दिवसभर हसरा चेहरा घेऊन फिरतात. 4 चौघात मोठ्या मोठ्यानं हसतात, गप्पा मारतात आणि रात्री घरी येऊन पुन्हा मरून जातात. त्यांच्या मनातील आक्रोश जशाचा तसा कधीच सांगता येत नाही. तुफानाच्या वटवृक्ष उन्मळून पडावा अशी कोलमडून जातात पण कुणाला त्याचा पत्ता सुद्धा नसतो. आकाशासमोर उभं राहून हसण्याचा प्रयत्न करताना ती त्यांची लक्ष डोळ्यातील पाण्याकडे असतं. रात्री कुस बदलून झोपी जाण्याचा प्रयत्न पहाटेपर्यंत चालतो आणि एका क्षणी ती गाढ झोपून जातात. तो त्यांचा सुखाचा क्षण असतो. परंतु या मैदानावरती आज तो दबाव झुगारून तुम्हाला लढायचा आहे. मोठा प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आहे. 7 धावा धावपलिकावरती आहेत. आता इथे जबाबदारी मात्र मोठी असेल आणि न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. डावाला पडलेले हे दुसरं खिंडार. फोडता आला नव्हता अभिमन्यूला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी कित्येक वेडे फोडलेले आपल्याला माहिती आहेत. आग्राच्या नजर कैदेतून महाराज सही सलामत सुटले. पन्हाळगडावरती मात्र सिद्धी जोहरच्या बेड्यातून महाराज सही सलामत मात्र बाहेर पडले. बेडा फोडून शाहिस्ते खानाची बोट महाराजांनी छाटली. अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून मात्र त्याचा कोतळा महाराजांना बाहेर काढला. अशी मोठमोठे संकटातून महाराज बाहेर पडले होते. तर या संकटातून मात्र हा संघ आता बाहेर पडेल का हे देखील पाहावं लागेल. 7 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 50 चेंडू 121 धावेंची गरज. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 7 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने राजगड तर दुसऱ्या बाजूने लोहगड अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक पराभव पहिल्या खरं तर सामन्यामध्ये मात्र जो जिव्हारी लागलेला आहे लोहगडच्या आणि ते जखमी वाघ आहेत आणि जखमी वाघ ज्यावेळेस मैदानावरती येतात त्यानंतर मात्र पुढचं पाऊल किती घातक असतं हे तुम्ही इथे मैदानावरती पाहतात. परंतु राजगड ही टीम देखील काही कमी ताकदीची नाही. इथे मात्र संघर्ष मात्र सुडाला पेटलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आकाश गाडे चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. इथे धावपलिकावरती आपण पाहतो 7 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथून पुढे एकमेकांची साथ लाभणं गरजेचं आहे. साथीच्या जोरावरती उभं राहिलेलं स्वराज्य आपण पाहतो. अजून एक चेंडू मात्र या षटकातला फेकायचा बाकी. 49 चेंडू आणि 121 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी तुम्हाला मात्र जे पाहायला मिळते आहेत. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना, प्रेक्षकांची मन जिंकणारी लढत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये षटकाची सांगता होईल मित्रांनो. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती 2 गडी बाद 7 धावा धावपलिकावरती आहेत.
धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 7 धावा धावपलकावरती आहेत. तुकाराम चौधरीचं कौतुक करावं लागेल. फक्त एकच धाव त्यानं खर्च केलेली आहे. जो करे सबकी मनोकामना पुरी, उनका नाम है तुकाराम चौधरी. एकच धाव त्यानं मात्र तिथे खर्च केली. काय कमालीची गोलंदाजी हाताळली. धावपलकावरती केवळ 7 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. इथून पुढे मात्र आता नक्कीच मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सामना अतिशय महत्वाचा आहे. प्रतिष्ठेची, मानाची लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला जी पाहायला मिळते आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा, शेवटचे 48 चेंडू आणि 121 धावेंची गरज. जबाबदारी स्वीकारावी लागेल. छत्रपती शिवरायानंतर मात्र धर्मवीर संभाजी महाराजांनी पुढे 9 वर्ष मात्र ती जबाबदारी स्वीकारली. संभाजी राजांच्या बलिदानानंतर सुद्धा छत्रपती शाहू महाराजांना कैद झाली आणि तारा राणीने मात्र हे स्वराज्य सांभाळलं. पुढे शाहू महाराजांनी पुन्हा एकदा ही ज्वाला धगधगती ठेवली. मोरोपंत पिंगळे, बाळाजी विश्वनाथ असे लढवये समोर आले आणि स्वराज्य सातत्यानं विस्तारत गेलं. एकानंतर दुसऱ्याने जबाबदारी स्वीकारणं महत्वाचं असतं. जबाबदारी सांभाळली गेली म्हणून हे स्वराज्य, हे साम्राज्य उभं राहिलेलं आपण पाहिलंय. आणि मराठ्यांचा अटके पार भगवा जो मात्र सातत्यपूर्ण फडकत राहिलेला आपण पाहिलाय. कोर कमिटीला विनंती आहे, आपण ताबडतोब पुढील 2 मिनिटांमध्ये समालोचन कक्षेच्या उजव्या साईडला जमायचं आहे. सगळी कोर कमिटी विनंती असेल. 7 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांचा सनसनीत चौका. 11 धावा धावपलकावरती आहे. शरद पवार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत इथे धावा येणार आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 चेंडू 117 बनवायचे आहेत. पवार यांची पावर इथे मात्र पाहायला मिळेल का? गोलंदाज प्रफुल्ल शिंगारे लो स्लोवर बनवता इथे मोठा प्रहार केलाय. अक्षय सावंत चेंडूवरती आहे. सीमारेषेच्या अगदी लगत चेंडूला अडवलं. एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना मात्र जी पाहायला मिळाली आणि धावपलक 1 ने पुढे सरसावेल. 12 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती जे मार्गस्थ असताना आपण पाहतो आहोत. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी कामगिरी, सातत्यपूर्ण इथे मैदानाच्या आतमध्ये जे आवश्यक आहेत. क्षणाक्षणाला बदलणारं क्रिकेट. कधी सामना राजगड संघाकडनं झुकतो, कधी सामना लोहगड संघाकडनं झुकतोय. जय आणि पराजयांच्या हिंदोळ्यांवरती सामना हेलकावे खातो आहे. समय के गर्भ में छुपा इस मॅच का राज. कोणती टीम या सामन्यावरती मात्र विजय मिळवेल याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र मैदानावरती लागून. गोलंदाज प्रफुल्ल तयार. मोठा फटका तर खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. चेंडू मात्र पोहोचलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. पाहूया चौकार की षटकार, या गोष्टीची चौकशी केली जाईल आणि पंच त्या ठिकाणी मात्र कळवतील हा चौकार आहे की षटकार. आणि यस, पंचांचा निर्णय, हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांचा सनसनीत चौका. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. चौकार आहे की षटकार हे मात्र तिसरे पंच या ठिकाणी मात्र चेक करतील. पाहूयात काही क्षणामध्ये मात्र आपल्यापर्यंत निर्णय मात्र जो पोहोचवला जाणार आहे.
आणि यस तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा ज्या असणार आहेत चौकार धावपलकावरती आपण नजर टाकूयात. 16 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहत आहेत. सोडून दिला हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना पाहायला मिळते. 17 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतील. चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्ही पाहतात. आज प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये जो लढताना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि लढावं लागेल कारण या मातीला फार मोठा लढण्याचा इतिहास आहे. लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानाच्या आत उभा मी तोपर्यंत जिंकणं नियतीला सुद्धा शक्य नाही. जिंकणं आणि जिंकणं किती महत्वाचं या मैदानावरती हे तुम्ही पाहतात. संपूर्ण मेहनत पणाला लावली जाते. 18 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 43 चेंडू आणि 110 धावेंची मात्र जी गरज. क्षणाक्षणाला बदलणारं क्रिकेट. आज लाखो करोडो भारतीयांचा श्वास बनून राहिलेला क्रिकेट हा खेळ तुम्हाला मात्र मैदानावरती पाहायला मिळतो. 18 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. अजून 110 बनवायच्या आहेत. यावेळेस मात्र आक्रमण चढवलंय आणि पाहायचंय शरद पवार यांच्या बॅटमधनं चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. तुम्हारे हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं, शरद पवार हूं मैं. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने पाहायला मिळेल 24 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. सामन्याचं समीकरण देखील आता बदललं जाईल. शेवटचे 42 चेंडू आणि 104 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिंगल डबलच्या बरोबर एखादा चौकार षटकार आला की पुन्हा एकदा अशा पल्लवीत होताना मात्र या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी इथे मात्र माघारी परतले. 24 धावा धावपलकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. शेवटचे 42 चेंडू आणि 104 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे मात्र जी आवश्यक आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र अक्षय सावंतनं चेंडू हातामध्ये घेतलाय. पाहूयात अक्षय सावंत आपल्या संघासाठी मात्र मोठं योगदान देणार का, आपल्या संघासाठी मात्र एक चांगली कामगिरी करणार का, प्रश्नचिन्ह आहेत आणि त्या प्रश्नचिन्हाची उत्तरं आता इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मिळताना जे पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईकला मात्र राकेश जाधवला तुम्ही पाहतात एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. 5 धावेंवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतो तर शरद पवार 12 धावेंवरती मैदानाच्या आतमध्ये उभा ठाकलेला आहे. उसळणारा चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. धावपलक 1 ने मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळेल. धावपलकावरती आपण टाकू नजर. 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 25 धावा धावपलकावरती. शेवटचे 41 चेंडू आणि 103 धावेंची मात्र जी गरज आहे. ओन सावल्यांचा खेळ मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. भरती ओहोटी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना क्षणाक्षणाला मात्र बदलताना पाहायला मिळतो. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आज मैदानावरती आलात. कोणताही संघ इथे मात्र हार स्वीकारण्यास तयार नाहीत. आज प्रत्येकाला मात्र इथे चमकदार कामगिरी करायची आहे आणि प्रत्येक जण चमकण्याचा प्रयत्न मात्र मैदानावरती मात्र करताना पाहायला मिळेल. डिरेक्ट हिट तिथे करायचा होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतली जाते. धावपलक 1 ने पुढे सरसावेल. 26 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज कुणाचा तारा इथे मैदानावरती चमकेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. हार किंवा जीत होणे हा खरं तर निर्णय नव्हे. जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे. एक मुंगी साकडे घाली तिच्या देवाकडे, एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे. होत गेली निर्मिती तोच तसा झाला निळा. या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. मग माझी दिशा हेच भरकटणे उद्या होईल माझी दिशा. फक्त एकदा माझा तारा चमकला पाहिजे.
फक्त एकदा माझा तारा चमकला पाहिजे. धावपलकावरती 26 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ. शेवटचे 39 चेंडू आणि 102 धावेंची गरज. राकेश जाधवला देखील मोठमोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. खरं तर आग ओकणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. स्लोवर वन टाकलेला हा चेंडू. डॉट बॉल डावा पाय पुढे टाकत फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाच संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. धावपलक तिथे स्थिरावलेला 26 धावा आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र या ठिकाणी तुम्ही पाहतात. विजयासाठी मात्र चालू असलेली कुरघोडी मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण तुम्हाला आम्हाला सर्वांना मात्र जी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आग ओकणारी गोलंदाजी. त्यांच्या गोलंदाजीवरती खरं तर फलंदाजाकडे कोणतंच उत्तर नाही. मला वाटतं याही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या खूप अवघड आहेत, खूप कठीण आहेत. अकोट टप्प्याचा इथे चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु एकच धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंतचे सामने हे खरं तर इथून पाठीमागे करायला दिलेला घरी करायला दिलेला अभ्यास होता. परंतु आताचे हे जे सामने आहेत हे मात्र तुमचे बोर्डाचे पेपर आहेत. आणि बोर्डाचा पेपर जर तुम्हाला चांगला सोडवायचा असेल तर तुमचा अभ्यास वर्षभर मात्र चांगलाच असणं गरजेचं आहे. तुम्ही परीक्षेच्या दिवशी अभ्यास करून चालणार नाही. तुम्हाला बोर्डाचा पेपर तसा चांगला सोपा जाणार नाही. वर्षभर तुमचा अभ्यास फार महत्वाचा राहतो. धावपलकावरती 27 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि ही प्रश्नपत्रिका थोडीशी राजगड संघासाठी कठीण आली की काय हे पाहायचंय. मोठा फटका इथे मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. सनसनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. चौकार आलाय. मला वाटतं हा प्रश्न थोडासा सोपा होता आणि या प्रश्नाचं मात्र सुंदर उत्तर दिलंय. मला वाटतं या प्रश्नाला पैकीच्या पैकी गुण मिळालेत की काय. आणि इथे चौकार आला. धावपलकावरती जाऊ आपण. 31 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागेल. सामन्याचं समीकरण देखील आता बदललंय. सामन्याचं समीकरण तुम्ही पाहता. शेवटचे 36 चेंडू आणि 97 धावेंची गरज. 4 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होताना तुम्हाला जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 36 चेंडू मध्ये 97 बनवल्या जातील का या इथे तुम्हाला मैदानावरती पाहावं लागेल. षटक क्रमांक 5 सुरू होईल आणि 5व्या षटकासाठी मात्र अनिल दातार यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून या मैदानावरती जी पाहावयास मिळेल. अत्यंत सुबक नियोजन, सूत्रबद्ध आयोजन, नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा. प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली ही स्पर्धा आणि खेळाडूंनी मंत्रमुग्ध केलेली स्पर्धा. अर्थात युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा हा देखणा सोहळा. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग पर्व 3चं हे पर्व तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनुभवतायत, जे पाहतायत. कुठलीच कमतरता आयोजक कमिटीने मात्र जी ठेवलेली नाही. सगळ्या सुख सुविधा मात्र खेळाडूंसाठी मात्र या ठिकाणी मैदानावरती पोहोचवलेल्या आहेत. एक चांगलं मैदान तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेत. एक चांगली खेळपट्टी आहेत. खेळाडूंसाठी मात्र थंडगार पाण्याची सोय देखील आहेत. खेळाडूंसाठी चांगले किट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. अजून काय द्यायला पाहिजे आयोजक कमिटीनं. आजच्या दिवसासाठी तुम्ही त्यांचे हात सुद्धा मागितले ना, ते हात सुद्धा ते तुम्हाला सरळ हाताने देतील. एवढं सगळं काही दिलंय. कौतुक आहे आयोजक कमिटीचं. धावपलकावरती 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. धावपलक वाढणार आहे. 32 धावा धावपलकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. 32 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो ऑन आहे. 32 धावा धावपलकावरती या ठिकाणी मात्र तुम्ही ज्या पाहतायत. 32 अंक आला की मात्र बऱ्याचशा घटना आपल्या समोर येतात. महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणं फार गरजेचं आहे. ही जरी यावेळेस मात्र सुंदर फटका आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. शिवशंभूंचा छावा. मिळाल्या 4 धावा. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका.
36 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात. धर्मवीर संभाजी राजांचा संघर्ष तुम्हाला आठवावा लागेल आणि महाराजांना केलेला संघर्ष आणि आपला संघर्ष यामधली मात्र तफावत जाणून घेत आपण पुन्हा एकदा संघर्ष करणं गरजेचं आहे. 36 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. संभाजी राजे अजूनही या मातीत जिवंत आहेत असं म्हणतात. ही जरी या मातीची खंत आहे तरी संभाजी राजे अजूनही मराठ्यांच्या छातीमध्ये जिवंत आहेत. मुंडके उडवले तरी चालेल परंतु मान कुणापुढे वाकणार नाही. डोळे काढले तरी चालेल परंतु प्राणाची भीक मागणार नाही. हात कापले तरी चालेल परंतु हात कुणापुढे जोडणार नाही. पाय तोडले तरी चालेल परंतु आधार कुणाचा घेणार नाही. गर्व नाही तर माज आहे या मातीला. मर्द मराठा म्हणतात या जातीला. मरण आले तरी चालेल परंतु शरण जाणार नाही. प्राण गेला तरी चालेल परंतु स्वधर्म कधी सोडणार नाहीत. असा एकमेव राजा, एकही लढाई पराभूत न होणारा राजा धर्मवीर संभाजी राजे यांना मात्र आम्ही त्रिवार अभिवादन मात्र करतो आहोत. 37 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 33 चेंडू आणि 91 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. राजगड विरुद्ध लोहगड अशी लढाई मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जी पाहायला मिळते. वाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडली. धावपलिकावरती आपण नजर टाकू. 38 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5व्या क्रमांकाचं षटक. 5व्या षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 काय असेल इथून पुढचा सीन हे देखील इथे मैदानावरती मात्र पाहावं लागणार आहेत. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. शेवटचे 33 चेंडू आणि 90 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. अनिल दातारचा हा चेंडू इथे मात्र आक्रमण चढवलं. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार आलाय. धावपलिकावरती 44 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यात. 32 चेंडू आणि 84 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. 5व्या क्रमांकाचं षटक. 5व्या षटकातले मात्र 2 चेंडू मात्र फेकायचे बाकी आहेत. शेवटचे 32 चेंडू आणि 84 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. अनिल दातार पुन्हा एकदा मात्र सज्ज होताना तुम्हाला जे पाहायला मिळतील. पाहूयात अनिल दातार यांचा हा चेंडू काय कमाल धमाल करेल. जबरदस्त गोलंदाजीचा नजराना मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मात्र येताना जे पाहायला मिळते. सिंगलनं धावफलक वाढेल. 45 धावा आहेत परंतु सिंगल डबलला जास्त महत्व राहणार नाही. शेवटचे 31 चेंडू आणि 83 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. एकतीस चेंडू मध्ये 83 धावेंची मात्र जी गरज. 45 धावा धावपलिकावरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू खोदून मैदानाच्या आतमध्ये काढलाय. केवळ आणि केवळ सिंगल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली आणि सिंगलनं धावपळक देखील पुढे सरसावलं. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 46 धावा धावपलिकावरती आहेत. शक्तिशाली संगम मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. सामन्याचं समीकरण आहे मित्रांनो. शेवटचे 30 चेंडू आणि 82 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायचे आहेत. यानंतर मात्र मी थोडासा थांबणार आहे. तुम्ही अजिबातही थांबू नका. पाहत राहा वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा देखना थरार. आणि पुढील 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये मात्र 82 बनवल्या जातील का हे ऐकण्यासाठी आमचे सहाय्यक समालोचक समाधान सर यांच्याकडे घेऊन जाईल. या सर, स्वागत आहे.
आपण पाहतो की गेल्या 14 दिवसापासून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून देखणं रूप आणि देखणी स्पर्धा झालेली आहे. AK-47 इव्हेंटचे सर्व सन्माननीय अशोकजी खांडेकर त्यांचं देखील मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत करतो. फुलटॉस फळचा चेंडू होता, परफेक्ट मिडल केलाय आणि थेट फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग ब्लास्ट, षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा धन्यनी. 53 धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो आतापर्यंत 5.2 षटकांचा खेळ संपला आणि शेवटचे 28 चेंडू शिल्लक आहेत आणि बडबाईच्या 75 धावा. 28 चेंडू 75 धाव्यांची गरज असताना तुम्हाला इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये मेहनत, प्रयत्न, कष्ट आणि संघर्ष सातत्याने करावा लागणार आहे. प्रयत्न करत असताना चुका होतात, परंतु चुकामधून येतो अनुभव आणि अनुभवातून मिळतो यश. इथे पहा मित्रांनो, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यश प्राप्त करायचं असेल ना तर इथे तुम्हाला यशाचा मार्ग शोधावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल आणि झुंजावं लागणार आहे. 53 धाबा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. एक धाव घेतली जाते, एका धावीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो 54 धावा आहेत. सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती राकेश जाधवला आपण पाहतोय आतापर्यंत सिंगल डबल धावा गोळा करण्याचा प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण ठेवलाय, परंतु स्वतः संघाचा आयकॉन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय. आयकॉन म्हणलं तर मोठी जबाबदारी, संघाचा नेता कणा आणि संघाचा सरसेनापती. बॅटफूट फैचा चेंडू होता, परफेक्ट मिडल केलाय, डीप लॉंगर मध्ये खेळलेला एक सुंदर तडाखा होता आणि तिथे एक चांगला चेंडू कव्हर करत आकाश गाडे उभा असेल. एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा वाढ धप्पलकावरती 55 धावा. एकेरी दुहेरी धावा इथे गोळा करून मैदानाच्या आतमध्ये चालणार नाही मित्रांनो. इथे तुम्हाला षटकारा चौकाराची आतिषबाजी करावं लागेल. इथे अक्षरशः तुटून पडणार लागणार आहे आणि ते धावांचा धाबेधाव करावा लागणार आहे. गोलंदाज तयार. पुढे सरसावत आला होता, स्टेप आउट होतो तिथे भन्नाट वेगाचा चेंडू तुकाराम चौधरीचा पाहायला मिळतोय. एक भन्नाट वेगानं टाकला चेंडू आणि त्यानंतर बॅट उचलून निघून गेला निरीक्षकाच्या हातामध्ये. लाजवाब कमालीचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. कमबॅक गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू तो शेवटचे आपण पाहतो. 25 चेंडू शिल्लक आहेत, 73 धावींची आवश्यकता. सुंदर फटका होता, ताबडतोब फटका खेळलाय. कोणताही खेळाडू नसेल, गॅप शोधला आणि चेंडू जातो सीमारेषा पार, आरफार फरार. वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा देखणा चौकार, 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज बैठा कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. वा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बडवायच्या 69 धाबा. 24 चेंडू 69 धाव्यांचा मोठा पाठलाग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. परंतु पाहूयात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता थांबून चालणार नाहीये.
जगण्यासाठी संघर्ष करायचा, ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करायचा आहे आणि ओळख टिकवण्यासाठी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे. संपूर्ण ताकद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वापरायची आणि तिथून पुढे पाहूयात त्या ताकदीचा पूर्णपणे उपयोग तुम्हाला इथे धावांमध्ये करावा लागेल. अक्षरशः आतापर्यंत 59 धावा इथे बनवलेल्या शेवटचे काही 24 चेंडू शिल्लक आहेत. 69 धावांची आवश्यकता असताना इथे मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. राकेश जाधवच्या बॅट मधून बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग ब्लास्ट, मोठा षटकार 6 धावांसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी नहीं. 65 धावा धोपलकावरती असताना मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर शेवटचे 23 चेंडू शिल्लक आहेत. 63 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 63 धावा. काय होणार, काय घडणार, या सामन्याचा कोण ठरणार दावेदार, कोण ठरणार सिकंदर, पाहूयात. अनिल दातार तयार, गोलंदाज ट्रॅक वरती तर स्ट्राईक वरती असेल तिथे राकेश जाधव. पुन्हा एकदा बॅक टू बॅक एका वळीनं लागू फटका येतो तिथे. बाहुबली, बोटा, शानदार, रुबाबदार, जानदार षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं एकाहत्तर धावा धोपलकावरती असताना आपण पाहतोय ते अनिल दातरला इथे आसमान दाखवतोय राकेश जाधवने मैदानाच्या आतमध्ये घेतलेली मोठी जबाबदारी आणि तो जबाबदारी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पेलतोय. खेळपट्टीचा संपूर्ण अंदाज घेत बॅक टू बॅक 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पेटलाय, मोठा युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर शेवटचे 22 चेंडू 57 धावांची आवश्यकता असताना काही होणार, काही घडणार, महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला होता. त्यानंतर एक धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न होणार की काय, खेळाडू तैनात असेल आणि ताबडतोब तिथे फेकी करत एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे राजगड रायडर्सच्या संघाला. 72 धावा, शेवटचे 21 चेंडू 56 धावांची गरज असताना 17 चेंडू इथे खेळतो आणि 28 धावा राकेश जाधव बनवतो. तो दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वरती असणारा शरद पवार इज पॉवर. 15 चेंडू 35 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. पुढील चेंडू पाहूयात. गोलंदाज तयार. आपण पाहतोय ते 72 धावा आहेत. 72 धावा धोपलकावरती असताना इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोठी लढाई, मोठं युद्ध इथं पेटलेले आहे आणि या युद्धातून कोण बाहेर निघणार आहे हे पाहणं सुद्धा संघासाठी तितकंच गरजेचं राहणार आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण पराभूत होणार आणि या सामन्याचा कोण दावेदार ठरणार, येणारा क्षण, येणारी वेळ आणि तो निकाल आपल्या समोर असणार आहे. गोलंदाज तयार. हो इथे पाहतो वाईड चेंडू मुख्य पंच लाईन प्लेन इथे बिरकाटतीये. अनिल दातार दबाव तंत्रणा, प्रेशर पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय आणि
अवंतर धावा आल्यानंतर धावपलकावरती आपण नजर टाकूया. 73 धावा, 2 गडी बाद असताना 6.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 7वा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अभियात गोलंदाज तयार. चला टिपिटी करू नका, अजूनही आपल्याला साबणे खूप खेळवायचे आहेत. वेळ खूप कमी आहे, त्यासाठी आता वेळ वाचवा. हो इथे पाहतो पुन्हा एकदा वाईट चेंडू, वाईट चेंडू इथे पहा मित्रांनो. अनिल दातार कुठेतरी आता लाईन तिथे भरकटलेले आहे. दबाव तंत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, प्रेशर इथे पाहायला मिळतोय. आणि पाहूया 74 धावा धावपलकावरती असताना शेवटचे 21 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बडवायच्या 54 धावा. पाहूयात समोर आलेलं मोठी संकट, संकटावरती इतकं तुटून पडला ना, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. 2 धावा मिळतील आणि 2 धावीच्या सह्याने धावपलकावरती वाढ होते. धावपलकावरती धावा असतील 76 धावा. शेवटचे 20 चेंडू 54 धावींची आवश्यकता, शेवटचे 20 चेंडू 52 धावींची आवश्यकता असणार आहे. तुम्हाला भोवती भरारी घ्यायची असेल तर इथे तुमच्यावरचा विश्वासार्थ ठेवून इथे आत्मविश्वासाने लढावा लागेल आणि ते तुम्हाला प्रेक्षक मंडळींचे मने जिंकावं लागणार आहेत. एक धाव घेतली आहे, एका धावीच्या मदतीने होते वाढ. एक धाव सुद्धा या सामन्यामध्ये महत्वाच्या ठरणार आहेत आणि एका धावीच्या मदतीने होत असताना वाढ 77 धावा धावपलकावरती आहेत. 2 गडी बाद असताना 6.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. तुम्हाला उंच भरारी मैदानाच्या आतमध्ये घ्यायची असेल तर तुम्हाला अक्षरशः तुटून पडावा लागणार आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट वरती मिडल झाला नाहीये. चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि ते पाहतो आपण 7 षटकांचा खेळ संपलाय. 77 धावा बनवल्यात. 2 गडी बाद असताना शेवटच्या 18 चेंडू 51 धावींची आवश्यकता. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण असं सायकल खऱ्या अर्थानं इथे फलंदाजांसाठी, गोलंदाजांसाठी, खेळाडूंसाठी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सिरीज एक आकर्षक अशा सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुख्य कॅमेरा त्यांच्याकडे मला वाटतं ते स्क्रीनवरती दिसत आहेत. स्पोर्ट्स सायकल, आकर्षक अशा सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडूंसाठी एक लांबी संधीचं सोड, परंतु संधी येत असते आणि त्या संधीचं इथे सोनं करायचं असतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की या स्पर्धेसाठी एक सुवर्ण आकर्षण असं ट्रॉफी आणि या ट्रॉफीसाठी महाथरार, महामुकाबला आणि महाअंतिम सोहळा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण काही क्षणामध्ये अनुभवत आहोत, काही क्षणामध्ये अनुभवणार आहोत. त्या ट्रॉफी सुद्धा मुख्य स्क्रीनवरती आपल्याला दिसताना पाहायला मिळत आहेत. हो सुरेख फटका, ताबडतोब फटका केला होता. एक धाव मिळेल, दुसरीची धाव, परंतु इथे पाहूयात
ताबडतोब फटका खेळल्यानंतर इथे सनसनाटी जलवा येतोय 4 धावा 4 रन. भैया कटके सोशल फाउंडेशन पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 81 धावा धावपलकावरच्या शेवटचे 17 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. स्क्वेअर केटचा एक देखणा तडाखा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शरद पवारच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार चौकार आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार उद्धव धनावडे. 81 धावा शेवटचे 17 चेंडू 47 धावांची गरज. तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी आणि विचारावरती विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने हे समोर जे साध्य आहे ते साध्य ठरवावा. जे साध्य आपल्या समोर आलेले आहे ते आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये चिकाटी जबाबदारी आणि संघर्षाने इथे तुम्हाला साध्य करावं लागणार आहे. त्यासाठी कष्ट करा, मेहनत घ्या आणि जिद्द ठेवा आणि जिद्द आपोआप आपल्यावरती जिद्द ठेवली ना तो विश्वासाने ते साध्य ठरल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे जग आपोआप प्रसिद्ध करेल. परंतु इथे पहा मित्रांनो, अगोदर स्वतःला इथे सिद्ध करावं लागणार आहे. प्रेक्षक मंडळींचे बडे जिंका, स्वतःवरती भार टाका, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरचा विश्वास तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सार्थ ठरवावा. हो, सुरेख सुरेख फटका होतात. परंतु इथे पाहूयात किती धावा मिळणार. ताबडतोब फटका आहे. वाघाची धाड फोडला पहाड. राकेश जाधव सेट ऑन फायर. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. शेवटचे 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. अशक्य अजून असं काहीच नाही. केलं तर सर्व आहे आणि नाही केलं तर काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जे अशक्य वाटणे ना इथे तुम्हाला सातत्यानं शक्य करावं लागेल. कारण की ही चिकाटी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्षानं करावं लागणार आहे, मेहनत घेऊन करावं लागणार आहे आणि स्वतःवरती भार ठेवून तुम्हाला इथे तुमचा विश्वासार्थ ठरावा लागणार आहे. पहा मित्रांनो, सामना मैदानाच्या आतमध्ये होता कुठे अडून ठेवलाय कुठे, काय होणार काय घडणार. जीवनात आज आलेल्या परिस्थितीची जो संघर्ष करेल आजचं आणि उद्याचं यश अनुभवाला आजच मिळणार आहे. त्यासाठी पहा मित्रांनो, याचा निकाल काही क्षणामध्ये आपल्या समोर येणार आहे. आजचं भवितव्य काही क्षणामध्ये काही वेळामध्ये आपल्या समोर दिसून येणार आहे. परंतु पहा मित्रांनो, कठीण काळाला सांगत चला, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. इथे तुम्हाला थांबावं लागणार नाही, लढावा लागणार आहे. आणि ते पाहूयात पुन्हा एकदा धावपलकावरती 88 धावा, शेवटचे 15 चेंडू 40 धावांची आवश्यकता. ओहो, वाईट चेंडू बुके पंच कळवतायच. उजव्या स्टेनच्या खूप बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे पाहतो आपण थोडीशी लाईन लेन बिरकटतीये. उद्धव थनावडे तर स्ट्राईक वरती असेल तिथे स्वतः संघाचा नेता कणा आणि आयकॉन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. एक कोडी चेंडू 34 धावांवरती नाबाद असणारा राकेश जाधव. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नॉट स्ट्राईकला एक कोडी चेंडू 43 धावांवरती असणारा शरद पवार. ओहो, इथे पाहतो आपण सुंदर फटका खेळला होता. एकदा मिळेल, दुसरीचा प्रयत्न होणार की काही घटना सोडलं इथे. परंतु इथे या चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली आणि चित्त्यासारखे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने होते वाढ. धावपलकावरती धावा असतील 91, लॉस ऑफ द 2 विकेट अर्थात 91 धावा. काही सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. लाजवाब नेत्रदीपक खेळी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीचा नजराणा इथून पुढे कशा प्रकारे असणार आहे. 2 संघामध्ये मैदानाच्या आतमध्ये युद्ध आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. गोलंदाज तयार. हो, अकोटा चेंडू होता इथे आपटी बार होता, परंतु बॅट वरती प्रॉपर मिडल होत नाहीये. आणि त्यानंतर आपण पाहतो की थोडं सफल होती ते राकेश जाधव खेळला होता चेंडू. परंतु आपण पाहतो की पंचांचे निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेतील काही नियम आहेत, याची आपण आता नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडूंना विनंती राहील आणि वाईट साठी रिव्ह्यू नसेल.
याची आपण वाईड साठी रिव्ह्यू नसणार आहे याची आपण नोंद घ्या. आणि त्याच बरोबर इथे कोर कमिटीची सूचना येते मला, वाईड साठी रिव्ह्यू नसेल. वाईड साठी रिव्ह्यू नसणार आहे. शेवटचे 13 चेंडू 37 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 37 धावांची गरज. उद्धव स्विचिटचा देखना राजेश शाही कार्यकुशल तडाखा होता. एक टप्पा का चेंडू अगदी सीमारेषा पार. आरफार फरार क्रिकेटचा रंगला थरार. येतोय शानदार चौकार 4 धावांसाठी. 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. नाहीये इथे लढावा लागेल. फुलाने अपेक्षा केली कधी काट्याकडून आधाराची. जमिनीची कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची. किनाऱ्याला वाटली का कधी भीती समुद्राच्या पाण्याची. कधी वाऱ्याने सांगत धरली का शेवटपर्यंत पाचोळ्याची. अशीच लढाई आहो आपल्या एका जीवनाची. फक्त आणि फक्त काटेनेच लढून आहे ती जिद्द जिंकण्याची. इथे पहा मित्रांनो, तुम्हाला थांबायचं नाही, लढायचंय आणि संकटावरती तुटून पडायचंय. 12 चेंडू 33 धावांची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय सामना मैदानाच्या आतमध्ये होणार आणि काय होणार, काय घडणार. येणारा क्षण, येणारी वेळ आणि येणाऱ्या वेळामध्ये या सामन्याचा निकाल आपल्या समोर असणार आहे. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना 12 चेंडू 33 धावांची गरज असताना पाहूयात पुढील चेंडू. बॅटफूट पैसा चेंडू होता, परफेक्ट मिडल केला होता. एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक वरती घेतलं जातं आयकॉन राकेश जाधव. राकेश जाधव आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचे सूत्र हाती घेणार आहे. 11 चेंडू 32 धावांची गरज असताना 11 चेंडू 32 धावांची गरज असताना एक मोठा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. परंतु 96 धावा धावपलक्यावरती असताना 8.1 षटकांचा खेळ संपत असताना 96 धावा. गोलंदाज तयार. अक्षय सावंतला आपण पाहतो गोलंदाज ट्रॅक वरती. हो इथे पाहूयात राकेश जाधवचा मोठा महा शानदार रुबाबदार जानदार येतोय खतरनाक दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं. षटकाराच्या साह्याने इथे पाहूया सामन्याचं इक्वेशन बदलत आणि शेवटचे 10 चेंडू सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 26 धावा. पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये त्या राकेश जाधव अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडतोय. इथे गोलंदाजावरती राज्य बनवतोय. परंतु पाहूयात अक्षय सावंतचा पुढचा कमबॅक कशा प्रकारे असणार आहे. गोलंदाज तयार.
फुल टॉस चा चेंडू होता, परफेक्ट मिडल केला होता, जमिनी समांतर फटका डीप मिडल विकेट मध्ये एक धाव येईल, दुसरीचा प्रयत्न जरूर केला आणि इथे पाहूयात चित्त्याची चपळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चित्त्यासारखा धावलाय 2 धाव्यांसाठी आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो इथे 2 धावा निश्चित मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेच्या मदतीने होते वाढ आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो सांगण्याचं इक्वेशन संपूर्ण इथे बदललं जाते. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 24 धावा. 9 चेंडू 24 धावा. आजचं भवितव्य इथे दिसणार की काय? जीवनात आज आलेल्या परिस्थिती जो संघर्ष करेल ना तर त्याचं भवितव्य आज आपल्याला दिसून येणार आहे काही क्षणामध्ये, काही वेळामध्ये आणि ते युद्ध मैदानाच्या आतमध्ये पेटलेलं आहे. 9 चेंडू 24 धावा. काय होणार? हो पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला होता, ताबडतोब फटका खेळलाय, तिथे थोडासा फंबल होतो खेळाडू. 2 धावेचा प्रयत्न जरूर होईल आणि पाहता पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. गुड रनिंग. 2 धावेच्या मदतीने होते वाढ. शेवटचे 8 चेंडू 22 धावेंची आवश्यकता. पहा मित्रांनो, मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पेटलेलं आहे. मानाच्या ट्रॉफीसाठी झालेलं मैदानाच्या आतमध्ये युद्ध आणि परंतु पाहूयाच शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाबरोबर कोण खेळणार या सामन्यामध्ये. महाअंतिम 16 म्हणलं तरी त्या अवघड ठरणार नाहीये, कारण की मानाच्या ट्रॉफीचा जो इथे जिंकणार आहे तो शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाबरोबर खेळणार आहे. 25 चेंडू 50 धावा. अर्धी षटकी खेळी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय राकेश जाधव. स्वतःवरती विश्वास ठेवत स्वतःचा विश्वास इथे सार्थ ठरवतोय धाव्यांच्या माध्यमातून आणि धावाला पुढे घेऊन जाण्याचा एक अत्यंत चांगला प्रयत्न. सुरेख ताबडतोब देखना फटका होता, तिथे एक धाव मिळेल परंतु मोठी चूक. दबाव तंत्रणा पहा मित्रांनो किती अवघड असते आणि ते चुकीला माफी नसेल. जेवढ्या चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आत्ताच्या क्षणी करणार आहे ना त्या चुका तुम्हाला खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये अतिशय मागण्या ठरणार आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. 7 चेंडू 18 धावींची गरज. सामना होता कुठे, आणून ठेवलाय कुठे. पहा मित्रांनो, स्वतःवरती विश्वास ठेवल्यानंतर किती मैदानाच्या आतमध्ये मोठा फरक पडत असतो. पहा, स्वतःला सिद्ध करत चला, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. परंतु इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबून चालणार नाहीये, लढावं लागणार आहे आणि ते युद्ध मैदानाच्या आतमध्ये पेटलेलं आहे. 7 चेंडू 18 धावा. या षटकातील 9व्या षटकातील अंतिम चेंडू महत्वपूर्ण ठरणार आहे. या चेंडूवरती किती धावा येतील या संपूर्ण प्रेक्षक मंडळींच्या नजरा 2 फलंदाज गोलंदाजावरती असणार आहे. या सामन्यामध्ये असणार आहे 7 चेंडू 18 धावींची गरज. 7 चेंडू 18 धावींची गरज असताना प्रेक्षक मंडळी मला वाटतं की खाली बसून सामन्याचा आस्वाद घेत होते, परंतु आता जागेवरती उभा राहिलेले आहेत. फुलटॉसचा चेंडू होता परंतु काय होणार, इथे चुकीला माफी नसेल. बडी मछली जाल में मोठा मासा गळायला लागला जातोय आणि ते संघाचा आयकॉन अर्थात नेता कोसळतोय. फलंदाज बॅक टू द डेगआउट बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. शेवटचे 6 चेंडू 18 धावींची गरज. पहा मित्रांनो, काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन आयोजित वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2024 चा धगधगता थरार आपण अनुभवत आहोत. या स्पर्धेला ज्यावेळेस शुभारंभ झाला ना त्यावेळेस सुद्धा एक फायनलचा देखला
सामना मैदानाच्या आतमध्ये असा रंग लागे काय असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता आणि शेवट होताना सुद्धा कसा सामना मैदानाच्या आतमध्ये होईल याच्या नजरा अजूनही सामन्यावरती असणार आहेत. 6 चेंडू 18 धावेंची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मयूर डोंगाळे डॉ स्ट्राईकला उभा असेल तर स्ट्राईक वरती शरद पवार. 20 चेंडू 44 धावा. स्वतःला सावरलेला आहे, स्वतःला सांगितलेला आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये पाहूयात आलेल्या संकटाला पेलण्याची तयारी ताकद निर्माण करतोय. परंतु पाहतो आपण अंतिम षटक टाकण्यासाठी मार्गस्थ केले उद्धव धनवडेला. 6 चेंडू 18 धावा. इथे खर्च होणार की काय? शरद पवार तर मयूर डोंगळे इथे 6 चेंडू मध्ये 18 धावा बनवणार की काय? पाहूयात. 6 चेंडू 18 धावा. काय होणार, काय घडणार? प्रेक्षक मंडळीच्या नजरा अक्षरशः इथे या सामन्यावरती तुटून पडलेले आहेत. ओहो, जमिनीच्या आतून मधून खांडून काढणार परफेक्ट ब्लॉक टाकला होता तिथे. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या पद्धतीने सामन्याचं इक्वेशन बदलतंय. 5 चेंडू 17 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना इथे येणार की काय? पाहूयात. पाच चेंडू 17 धावा. स्ट्राईक वरती असेल मयूर. मयूरला इथे हिरो बनायचं असेल ना तरी ते आता चमकावं लागेल आणि हिरो बनण्याची संधी त्यालाच येते ज्याच्याकडे लढण्याची तयारी आहे, संघर्ष करण्याची तयारी आहे. आणि त्यानंतर पाहूया पुढे सरसावत येत परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा. थेट फेकून दिला चेंडू सीमारेच्या बाहेर. वाघाची दाढ फोडला पहाड. मयूर डोंगळे सेट ऑन फायर. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकार. बातों से अपने मुकरता नहीं. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने आपण पाहतो सामन्याचं इक्वेशन बदलत आहे. 4 चेंडू 11 धावेंची गरज. पहा मित्रांनो काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 4 चेंडू 11 धावेंची गरज असताना उद्धव धनवडेला इथे आसमान दाखवलं होतं मयूर डोंगळेनं. आणि आता पाहूयात मयूर डोंगळे कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा सामना करणार आहे. तर उद्धव धनवडे हो जबडीच्या आतून पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू आवडण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे कोणतीही धाव नसेल. इथे सामना जिंकून दिल्यानंतर वाघोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सन्माननीय PI पंडित रेजितवाड साहेबांनी कळवलेलं आहे 5,001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे बॅट्समन साठी, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी असणार आहे. सामना जिंकून दिला ना 5,001 रुपयांचं पारितोषिक PI सन्माननीय पंडितजी रेजितवाड यांच्याकडून असणार आहे. पुढे सरसावदेत सुरेख फटका खेळला. एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केलाय आणि पाहता पाहूयात फेकी थोडीशी अस्तव्यस्त येईल. इथे पाहूयात नशिबानं साथ देत नशिबवान 2 धावा मिळत आहेत आणि सामन्याचं इक्वेशन इथे बदललं जात आहे. शेवटचे 2 चेंडू 9 धावा. पहा मित्रांनो सामना होता कुठे. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा
विजय ठरवत असतो, पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवत असतो. इथे इतिहास घडणार की काय पाहूयात. 2 चेंडू 9 धाबींची आवश्यकता. दोन चेंडू 9 धाबींची गरज. शरद पवार सर्वाला तर रिटायर होत आहेत आणि नॉन स्ट्राईकला प्रशांत साळुंके. 2 चेंडू 9 धावा. गोलंदाज तयार उद्धव धनवडे. सामना जिंकून दिल्यानंतर फलंदाजांनी सामना जिंकून दिला ना. PSI सन्माननीय पंडितजी रेजितवाड साहेबांकडून 5,001 रुपयांचं पारितोषिक असेल. ओहो इथे पाहूयात 2 धावा. 2 धावा इथे घेतल्यात, परंतु पाहतो इथे एक चेंडू 7 धाब्यांची गरज. सामना 1 चेंडू 7 धाब्यांची गरज असताना काय होणार, काय घडणार. सामना स्ट्राईक झाल्यानंतर इथे सुपर ओव्हर खेळवली झाली याची आपण नोंद घ्यायची आहे. स्पीडअप घ्या. षटकार आल्यानंतर इथे सामना स्कोअर लेवल होईल. स्टाई होणार आहे, परंतु इथे लढावं लागणार आहे. इथे परफेक्ट चेंडूची पाहणी करावं लागेल, परफेक्ट मिडल करावं लागेल आणि त्यानंतर इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. थांबून चालणार नाहीये. परफेक्ट चेंडूची पाहणी आणि गोलंदाजाला सुद्धा अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत इथे काहीतरी मैदानाच्या आतमध्ये वेगळं घडावं लागणार आहे. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. षटकार येणार की काय. प्रश्न आणि प्रश्न. त्याचं उत्तर 2 फलंदाजांच्या हातामध्ये आहे. आणि त्याचबरोबर इथे पाहूयात. ओहो क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपत या ठिकाणी लोहगड लायन्स या सामना या ठिकाणी विजय संपादन करतोय आणि थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. जिंकलेल्या संघाचं स्वागत करतो. पराभूत सभास आभार. आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा. काही सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन आणि दोन्ही संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंगा. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 च्या या चुरशीच्या लढाईत तुम्ही तर ठरला दमदार विजेता संघ. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांकडून विजयी ठरलेले या संघाचे हार्दिक अभिनंदन. थँक्यू डीजे. चला आपण आता प्रेक्षणीय सामना आपण त्या ठिकाणी खेळवणार आहोत. नाना आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धुवाधार सुरुवात वाघोली सोसायटी प्रीमियर लीगची. जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 चा 16 थाटला. कसलेल्या खेळाडूंना भव्य असे व्यासपीठ उभे करणारी वाघोलीचा अभिमान स्वाभिमान वाघोली नगरी